वळूया पुढील बातमीकडे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। अजित पवार यांच्या समोरच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घोषणा केल्यात। सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी सुद्धा मस्साजोग येथील ग्रामस्थांनी केली आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी अजित पवार पोहोचले, त्यावेळेस ग्रामस्थांनी ही घोषणाबाजी केली आहे। परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही। जे जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो। दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेस अजित पवार हे काही वेळापूर्वी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलं होतं, त्यावेळेस अजित पवार यांनी दोषींवर कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासन दिलंय। दोषींना फाशीची शिक्षा दिली जाईल, सोबतच यातील मास्टर माइंड याला सुद्धा सोडलं जाणार नाही असंही अजित पवार यांनी आश्वासन दिलंय। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अधिवेशनात हा मुद्दा सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजला होता। आमच्या गावात घटना घडून 13 दिवस झालेत। आले ते पण ते आले ते कशासाठी आले हे आम्हालाही अजून समजलं नाही। आम्ही आहे त्या ठिकाणीच आहोत अजून पण त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता किंवा 2 मिनिटं म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं। इथं येऊन फोनवर बोलणं ही कुठल्या न्याय नीतिमत्तेमध्ये बसतंय? त्यासाठी अजितदादांनी इथं येऊन आमचा गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते। कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन इथं नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का? आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय। तुम्ही गृहमंत्री उपमुख्यमंत्री त्या पदावरचे माणसं तुम्ही इथं येऊन तुम्ही काय केलं? अजित पवार तुम्ही फक्त इथं येऊन आमच्या तोंडाला पानं पुसून तुम्ही इथून निघून गेलात। आमचा राग आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला। आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते ती तुम्ही विझवायचा प्रयत्न केला नाही, तुम्ही ती वाढविली। उपमुख्यमंत्र्याला सगळ्यात भीती आहे की ती सगळ्यात मोठी धनंजय मुंडेची आणि वाल्मिक कराडचं पद वाचवण्यासाठी आणि ह्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणाहून या आपल्या इथं झालेली घटना जी आहे कशाची घटना आहे? अरे या परिवाराला तुमचं सांत्वनाची गरज आहे। मोबाईल तर तुमचे 24 घंटे चालू आहे। अहो 13 दिवसात तुम्ही काय केले सांगा या महाराष्ट्रातल्या जनतेला। आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतात। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। उद्धव, अजित पवार यांनी या कुटुंबियांची भेट घेतली, सांत्वन केलेलं आहे, मात्र त्यानंतर ग्रामस्थ अधिकच आक्रमक झालेत। नक्कीच अजित पवारांनी सांत्वन करण्यासाठी मस्साजोग या गावामध्ये अजितदादा दाखल झाले होते। कुठं ना कुठं नागरिकांनी आक्रमक पवित्रा देत घोषणाबाजी त्या ठिकाणी केलेली आहे। मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांना स्थान देऊ नका असे आशा ज्या आहेत त्या काही पाठीमागून कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्यात। त्याच्यामुळं अजितदादा जे आहेत ते त्या ठिकाणाहून लगेच जे आहे ते जाताना या घोषणा दिल्यात। त्याच्यामुळे काही काळ या परिसरामध्ये तणावाची स्थिती होती। बघितलं तर अजित पवार या ठिकाणी सांत्वनपर भेट दिली, मात्र गावकऱ्याचं समाधान झालं नसल्याचं गावकऱ्यांनी कुठं ना कुठं माध्यमांशी बोलताना सांगितले। त्याच्यामुळं अजितदादांवर या गावचे मस्साजोग गावचे जे लोक आहेत ते त्यांचा रोष अजितदादा यांच्यावर त्यांनी व्यक्त केलेला आहे। कुठं ना कुठं या ठिकाणी गावकऱ्यांचा असन मस्साजोगच्या गावातल्या लोकांचा आहे। अजित पवार यांनी समाधान न केल्याचं गावकऱ्यांनी म्हणलेलं आहे। त्यांनी त्यांचे जे मुद्दे उपस्थित केले, कुठं ना कुठं त्या मुद्द्यामध्ये दम नसल्याचं गावकऱ्यांचं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। जगदीश,
मात्र उद्धव ज्यावेळेस शरद पवार यांनी या गावाला भेट दिली, या कुटुंबाचं सांत्वन केलं, त्यावेळेस गावकऱ्यांची नेमकी भूमिका काय होती आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळेस आले या गावामध्ये या कुटुंबाचं सांत्वन केलं, त्यानंतर या गावकऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे? नक्कीच, कारण की शरद पवार साहेब ज्या दुपारी आले होते ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जे काय करता येईल ते आमच्या पद्धतीने आम्ही करू. त्याचबरोबर मुलाच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण त्यांना मदत करू. अजून काही जी कुठली मदत आहे ती करता येईल या सगळ्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सत्ताधारी असलेले अजितदादा पवार यांच्याकडून गावकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या. कुठे ना कुठे ठोस निर्णय त्यांच्याकडून येईल. या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत 7 आरोपीपैकी 4 आरोपी अटक आहेत आणि 3 आरोपी जे आहेत ते कुठे ना कुठे फरार आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये गावकऱ्यांना अपेक्षा होती की अजितदादा कुठला काही ना काही ठोस आश्वासन या ठिकाणी देते. आता गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. 24 तासामध्ये जर उर्वरित 3 आरोपी अटक नाही केले तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन कुठे ना कुठे छेडण्याचे या ठिकाणी गावकऱ्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहे. जगदीश सर, धन्यवाद उद्धव दिलेल्या माहितीबद्दल.